नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। भारतीय रेल्वे विभागात 22,000 प्लस म्हणजे 22,000 पेक्षा जास्त ही ग्रुप डी करिता पदाची भरती सुरू झालेली आहे। तर त्याकरिता आवेदन अर्ज हे आपले 31 जानेवारी पासून सुरू झालेले आहे आणि ज्याच्यासाठी पात्रता लागणार आहे मित्रांनो 10वी किंवा ITI म्हणजे जे 10वी पास आहेत किंवा त्यांचा ITI झालेला आहे असे उमेदवार या पदाकरिता अर्ज करू शकतील। आणि त्या वयोमर्यादा याच्यासाठी सांगितलेली आहे 18 ते 33। तर त्याच्यात ओबीसी उमेदवारांना 3 वर्षाची सूट आहे, म्हणजे ओबीसी उमेदवार 36 वर्षापर्यंत अर्ज सादर करू शकतात आणि SC ST यांना 5 वर्षाची सूट आहे, म्हणजे ते वयाच्या 38 वयोमर्यादा असणारे उमेदवार देखील अर्ज सादर करू शकतात। SC आणि ST साठी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे 31 जानेवारी 2026 पासून। शेवटची तारीख आहे 2 मार्च 2026। ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे। याकरिता आपल्याला जी फी लागणार आहे ओपन आणि ओबीसीला 500 रुपये परीक्षा फी आहे। SC ST महिला अपंग यांच्याकरिता 250 रुपये परीक्षा फी आहे। विशेष परीक्षा फी मध्ये लक्ष देण्याची गोष्ट अशी आहे की जर आपण या परीक्षेसाठी हजर राहिलो तर आपल्याला जे भरलेले 500 आहे त्याच्यापैकी 400 रुपये रेल्वे विभाग परत देणार आहे, रिफंड होणार आहे। परीक्षेचे जे गुण आहे ते 100 गुणाची आपली ऑनलाईन कॉम्प्युटराइज्ड परीक्षा होणार आहे। 100 गुणाची ज्याच्यासाठी अभ्यासक्रम दिलेला आहे सामान्य विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि विज्ञान। ज्याच्यात सामान्य विज्ञानचे 20 प्रश्न राहतील, गणिताचे 25, रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ताचे 25 राहतील आणि विज्ञान विषयाचे 30 प्रश्न राहतील। तर अशी 100 गुणाची लेखी परीक्षा होणार आहे। या लेखी परीक्षेच्या आधारावरच निवड केली जाईल, मेरिट लागेल आणि त्याच्यानंतर पुढचं जे आहे त्याच्यात एक फिजिकल मैदानी